अविस्मरणीय दृश्य. नवरा बायकोची जोडी. काय बरं चाललंय की नाही बघ. माणूस चांगला मिळालाय. माणूस बरा मिळालाय की नाही. आचारी चांगला मिळालाय. आचारी बरा आहे ना. परवडला पाहिजे. कधी कधी परवडेल नाही. आजीकडे सगळं परवडतं. जास्त काय नाही. बाकीच्यांकडे नाही. आंबाडी फळच रोज बस. बाकी काही नाही. बदल्यात श्रीखंड द्या फक्त. श्रीखंड बस. अगोदर पात्र काढून ठेवायचं. ही इकडे चाळणीवर ठेवली आहेत केळ्याची पानं आणि केळ्यांच्या पानावर ठेवली आहे हळदीची पानं. म्हणजे मस्त सुगंध या मोदकांना सुद्धा येईल. आमच्याकडे प्रूफ ठेवला. हे इथे मोदक तयार आहेत आणि इथे काय बनवताय. काय म्हणतात त्याला. निवर्ग्या. कोथिंबीर मिरची जिरं सगळं घालून घे. निवर्गी म्हणजे मोदकाचं जे पीठ राहिलेलं तांदळाचं उकड जी राहिलेली त्यात मीठ जिरं मिरची कोथिंबीर त्यामुळे तो असा हिरवा रंग आलेला आहे. अशा प्रकारे तयार झाले आहेत उकडीचे मोदक आणि ह्या आहेत निवर्ग्या. थोड्या वेळाने आजींनी आम्हा सगळ्यांकरता चहा बनवला. घरच्या म्हशीच्या दुधाने हा चहा बनवलेला आणि तो सुद्धा चुलीवरती. त्यामुळे चहा खूप छान झालेला आणि चहा पीत आम्ही सगळ्यांनी मस्त गप्पा सुद्धा मारल्या. आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आम्ही चाललोय रवळनाथच्या मंदिरात. करेक्ट ना. येस चला. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता. तो सुद्धा तुम्हाला आता दाखवते. तर इकडेच मंदिराच्या शेजारी हे भलं मोठं असं फणसाचं झाड होतं. या झाडाचे काही पिकलेले फणस खाली पडलेले आणि भरपूर फणस अजून झाडावरतीच लागले होते. मंदिराच्या मागे हे मस्त चाफ्याचं झाड होतं ज्याला भरपूर पांढरी शुभ्र फुलं लागलेली आणि काही फुलं खाली पडलेली. खूप छान सुगंध होता या फुलांचा. केवढे आंबे खाली पडलेत बघ केवढे मोठे मोठे. उलट्या बाजूनी ना. तेवढाच खायचा बाकीचं नाही करायचं.
हा इथे एक पिवळा दिसतोय चांगला. थोड्या वेळाने सूर्यास्ताची वेळ झाली आणि खूप छान दिसत होता हा नजारा. मंदिरात दर्शन घेऊन थोड्या वेळ गप्पा मारून आम्ही निघालो घरी जायला आणि वाटेतच आम्हाला दिसलं हे करवंदाचं झाड. कच्ची करवंद लागलेली पण पूर्ण झाड करवंदानी भरलेलं. जाताना आम्ही तिथून गेलेलो असं वरती आणि आता येताना इथून आलोय मागून. थोड्या वेळाने सुप्रियानी आमच्या सगळ्यांकरता मस्त गरमागरम अशी कॉफी केली आणि कॉफी पीत आम्ही पाहिली IPL ची फायनल मॅच. थोड्या वेळाने आम्ही जजमेंट हा पत्त्यांचा खेळ खेळलो आणि पत्ते खेळून झाल्यावर आम्ही मोदक आणि निवर्ग्यांवरती ताव मारला. मस्त पोटभर जेवलो पण मी काही शूट करू नाही शकले कारण लाईट गेलेले. मग आम्ही अंगणात बसून खूप गप्पा मारल्या आणि आम्हाला भरपूर काजवा सुद्धा दिसली. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे आम्ही आणखीन काय काय मजा मस्ती केली. त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका छान मस्त व्हिडिओमध्ये.